ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी मातोश्रीवर दाखल झालेत। उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी राजन साळवी मातोश्रीवर दाखल झालेत। मातोश्रीवर आता संजय राऊत सुद्धा आहेत। आणखी माहिती याबद्दल घेऊयात, आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्या सोबत आहेत। दिनेश, काय महत्व या भेटीचं? बघा, शिवसेना युबीटीचे राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी हे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याच्या बातम्या आहेत। ते पक्ष बदलणार आहेत, शिवसेना युबीटीला जय महाराष्ट्र करून भाजपात प्रवेश करणार आहेत अशा बातम्यांनी जोर धरलेला आहे। पण 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषदेत राजन साळवी यांनी या सगळ्या बातम्यांचं खंडन केलं। त्यांचं म्हणणं या अफवा आहेत, मी शिवसेना युबीटी मध्येच राहणार आहे, मी बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे। ही पत्रकार परिषद झाली आणि त्यानंतर कालपासून पुन्हा त्यांच्या बातम्या येऊ लागलेल्या आहेत। काल कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि त्यात बैठकीत कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर आग्रही दबाव आहे की आपण शिवसेना युबीटीतून बाहेर पडावं आणि आपण भाजप किंवा अन्य पक्षाचा पर्याय स्वीकारावा। राजन साळवी यांनी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिलेला आहे आणि असं म्हटलं जातं की पुन्हा एकदा राजन साळवी यांच्या पक्ष बदलाचे संकेत मिळत आहेत। या सगळ्या बातम्या होत असताना शिवसेना युबीटीच्या नेत्यांकडून स्वतः उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याकडूनही प्रयत्न सुरू आहेत की राजन साळवी यांनी पक्षातच राहावं आणि त्या अनुषंगानंच आजची भेट असल्याचं म्हटलं जात आहे। राजन साळवी हे काही कार्यक्रमानिमित्त मुंबईत होते आणि ते आता उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्री येथे आलेले आहेत आणि मातोश्रीवर सध्या संजय राऊत, अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर ही मंडळी आहेत। त्यामुळे राजन साळवी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होईल। पण ज्या पद्धतीने आपण बघितलं विधानसभा निवडणुकीत किंवा लोकसभा निवडणुकीत पक्षाला कोकणात जे अपयश मिळालेलं आहे किंवा दारुण पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे, ते पाहता राजन साळवी काही निर्णयापर्यंत वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत का? आणि सगळ्यात आधी म्हणजे गेल्या काही दिवसांपासून म्हणजे सत्तांतरानंतर राजन साळवी यांच्या मागे यंत्रणांचा म्हणजे एसीबी असेल किंवा अन्य यंत्रणा असतील त्यांचा चौकशीचा ससेमिराही सुरू आहे। त्यामुळे राजन साळवी पक्षप्रवेश किंवा पक्ष बदल करणार अशा बातम्या जोरात आहेत। पण उद्धव ठाकरेंपुढे ते काय भूमिका मांडतात आणि ते पक्षात राहतात की हा शेवटचा जय महाराष्ट्र करण्यासाठी ते उद्धव ठाकरेंना भेटायला आलेले आहेत, हे पाहणं महत्त्वाचं असेल। थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर ते प्रसार माध्यमांशी संवाद साधून त्यांची प्रतिक्रिया देतील। ठीक आहे, धन्यवाद दिनेश या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल। तर खासदार संजय